जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत आहे. एका विद्यार्थ्याच्या बाबतीत आलेला मला अनुभव आहे आणि हा अनुभव फार विचित्र असा आलेला आहे. तो असा मला वाटलं पण नव्हतं की असंही काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असू शकतं, विशेषतः मुलांच्या मनामध्ये. तर ही एक गोष्ट खरंच मला विचार करायला लावणारी अशी होती की वर्गामध्ये एकदा मी त्याला बोलले होते. म्हणजे त्याचा थोडक्यात अपमान केला होता आणि तो अपमान असा झाला होता, की त्याने तशी चूक केली होती आणि ती चूक केली होती म्हणून मी त्याला बोलले होते आणि त्या ठिकाणी त्याला बोलणं गरजेचं होतं. आणि मग मी विचार नाही केला, की तो क्लासमध्ये मुलींसमोर कसं बोलू आणि काय बोलू. तर तो विशेष करून असा मुलींना पण असा त्याने एक वेगळा अर्थाने असा तो काही बोलला होता. तर त्यामुळं मला ते मुलींसमोर बोलणंच त्याला योग्य वाटलं होतं, की जेणेकरून त्याला कळलं पाहिजे, की मुली आपल्यासोबत असताना, मुली क्लासमध्ये असताना, आपल्या अवतीभोवती मुली असताना, लेडीज असताना आपण कशी भाषा वापरली पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपल्या जिभेवर कसं नियंत्रण पाहिजे, कुठेही कशाही पद्धतीने बोलून चालत नाही. आणि लेडीज असताना तर आपली भाषा ही खूप सभ्य असली पाहिजे. कशीही अ, जीभ आपली उचलली जिभाने लावली टाळ्याला असं जी जी म्हण आहे ते तसं कुठेही काहीही बोलून चालत नाही. तर त्याने विशेषतः मुलींसमोरच ती भाषा अशी वापरली होती आणि त्यामुळं मला त्या ठिकाणी मुलींसमोरच त्याला बोलणं आवश्यक वाटलं. म्हणून मी त्याला बोलले होते आणि त्याचा काही अपमान करावा आणि त्याला मुद्दाम त्याला मुलींच्या पुढे त्याला कमी दाखवावं, असा काही माझा उद्देश नव्हता. परंतु एक त्याला समज यावी, की इथून पुढच्याही आयुष्यामध्ये त्याने लेडीज असताना आपल्या अवतीभोवती कसं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं त्याची बॉडी लँग्वेज पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जर वेळेवर सांगितल्या तर त्या फायद्याच्या होत असतात. आणि शाळा कॉलेजमध्ये असे किती काळ विद्यार्थी असतात. त्यांना बाहेरच्या जगामध्ये जास्त जगायचं असतं, जास्ती समाजामध्ये वावरायचं असतं, अवतीभोवती स्त्रियांमध्ये वावरायचं असतं, सगळ्या घटकांबरोबर त्यांना जगायचं असतं. तर अशा वेळेला त्यांना त्या वेळेला बोलणं हे कामच असतं. तर त्यावेळेला मी त्याला जरा असं रागाने आणि समज देऊनच असं बोलले होते. त्याचा परिणाम असा झाला, की तो विद्यार्थी महिनाभर आलाच नाही आणि त्याचं महत्त्वाचं वर्ष होतं. परीक्षा जवळ आलेली होती. अभ्यास महत्त्वाचा होता. सिलेबस संपत आलेला होता आणि त्याचं काही यायचं नावच नाही. त्याला भरपूर निरोप पाठवले, फोन केले, पण फोन लागायचा नाही. बऱ्याच मी प्रयत्न करून पाहिले त्याचे, की तो येत नाहीये म्हणून. तर एका घरामधूनच एकदा फोन आला आणि सांगितलं, की त्याची तब्येत बरी नाहीये, आजारी आहे तो. तर घरातूनच असं फोन आल्यानंतर मग मला विश्वास ठेवणं गरजेचंच होतं, की आता कुटुंबातून, फॅमिलीमधून फोन येतोय म्हटल्यानंतर त्याची तब्येत खरंच ठीक नसेल असं मला वाटलं. तर मग मी काही बोलले नाही. म्हटलं, "ठीक आहे, त्याची तब्येत बरी झाली, की त्याला पाठवा." मग मी ते प्रयत्न थांबवले त्याचा संपर्क करण्याचे, त्याला साधण्याचे. आणि मग 1 महिन्याने जेव्हा परीक्षेच्या वेळेला अगदीच जवळ म्हणजे तोंडावरच आली, त्यावेळेला तो स्वतःहून आला आणि स्वतःहून आला तसं माझ्याशी तर तो असा याच्यासारखाच वागायला लागला, तुटक-तुटक. म्हणजे मी जर काही विचारपूस केली, तर त्याला असं उडवा-उडवीची उत्तरं द्यायचे आणि मी त्याची प्रेमाने चौकशी करत होते, की "काय झालं होतं तुला? तब्येत ठीक नव्हती, आता डॉक्टरांचं औषधं चालू आहेत का? कसं काय झालं?" तर त्याच्यावरती पण तो असं उडवा-उडवी उत्तरे द्यायची. नाहीतर मग 1-2 वेळेला तर असा सरळ माझ्याकडून निघूनच गेलेला. आणि जेव्हा मग माझी परीक्षेचा माझ्या विषयासाठी जेव्हा तो आला समोर, तर मी जे अभ्यासातलं त्याला विचारत होते, तर त्या अभ्यासातल्या प्रश्नांना सुद्धा तो उत्तर देत नव्हता. म्हणजे बेजबाबदारपणे. इतर वेळेला मी दुर्लक्ष केलं, की ठीक आहे, आपल्या इतर प्रश्नांना उत्तरं देत नाही, परंतु अभ्यासाच्या सिलेबसचा जो अभ्यासक्रम आहे आपला, या अभ्यासक्रमावरती मी त्याला प्रश्न विचारतीये आणि त्याची उत्तरं त्याच्याकडनं अपेक्षित आहेत मला. परंतु तो त्याला पण सुद्धा रिस्पॉन्स देत नाहीये. असं जसं काही मला गरज नाहीये. तुम्ही माझ्यासमोर बसलाय तर मला काही गरज नाहीये. तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही माझी परीक्षा घेताय. असा त्याचा आविर्भाव होता आणि तशी बॉडी लँग्वेज होती त्याची. मग मला तर हे वेगळंच काहीतरी वाटलं. मग त्याला मी म्हटलं, की
काय झालंय म्हटलं, तुला उत्तर वगैरे तर तू काही सांगत नाही, परंतु तुझी बॉडी लँग्वेज मात्र अशी मला सांगते की एकदम बेपर्वा झालेला आहेस तू. तर ठीक आहे, तुला आता द्यायची नाहीये तर तू नंतर दे, पण मला सांग या मागचं कारण काय आहे. तू तर हे मला वाटत नाही की तू काय उत्तर द्यायच्या याच्यामध्ये आहे किंवा तुला काय पास व्हायचंय ते लक्षण दिसत नाहीये मला. तर मग त्याला वाटलं काय कुणास ठाऊक. मग तो म्हटला की मी आता नाही देते परीक्षा, नंतर देईल. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग नंतर मी त्याची दुसऱ्या दिवशी त्याला मी बोलवलं आणि त्याला म्हटलं की काय झालेलं आहे असं, तू उत्तर वगैरे देत नाहीस, मी तुला मार्क्स कसे काय देऊ. नाही देऊ शकत म्हटलं मी तुला मार्क्स. तर मग तो काय झालं माहिती नाही, मला म्हटलं की मॅडम तुम्ही मला ते मुलींसमोर जे बोललात ना, तर मी त्याचा बदला घेतलेला आहे. तर मी तर विसरून पण गेले होते तो प्रसंग की मी ते मुलींसमोर त्याला बोललेले. आणि त्याने म्हटलं की मग तू म्हणूनच 1 महिना आलेला नाहीस की काय. तर म्हणे हो, म्हणे मला यायची इच्छाच नव्हती, तुम्ही मला 2 थोबाडे हाणले असते तरी चाललं असतं, दुसरी काही शिक्षा केली असती तरी चालली असते, परंतु तुम्ही मला मुलींच्या समोरच का बोलला. आणि मुली किती हसत होत्या गुपचूप गुपचूपपणे. म्हणे तुम्हाला माहिती आहे का माझा किती मोठा इन्सल्ट झालेला आहे. आणि मला तो इन्सल्ट मला बिलकुल मी असा सहन करणाऱ्यांपैकी नाहीये. मला बाकीचं सगळं मी सहन करेल, परंतु मुलींच्या पुढे माझा अपमान मी नाही सहन करणार. म्हटलं अरे पण तो प्रश्न, म्हटलं विषय तसा होता आणि त्यावेळेला तू वागला तसा होता, म्हणून मी तिथं क्लासमध्येच बोलले होते म्हटलं सगळ्यांच्या समोर. मग त्याचं म्हणणं होतं की तुम्ही मला सगळ्यांसमोर का बोललात, तुम्ही मला बाजूला बोलायचं होतं, तुम्ही मुलींच्या समोर पण का. मुलांच्या पुढे बोलला असता तरी चाललं असतं, पण तुम्ही मुलींच्याच पुढे मला का बोलला. त्याने तेच धरून ठेवलं होतं की तुम्ही मला मुलींसमोरच का बोलला, तुम्ही मला मुलींसमोरच का बोलला. आणि या प्रश्नाने मीच बेजार झाले. म्हटलं की अरे हे हा काय वेडेपणा आहे. म्हटलं मुलींसमोर बोलले आहे तर मी विसरूनही गेले आणि ही गोष्ट तू म्हटलं एवढी मनाला लावून नाही नाही म्हणे मी त्याचा बदला घेतला. म्हटलं बदला घेतला म्हणजे नक्की तू काय केलेलं आहेस. तर म्हणे मी महिनाभर आलो नाही ना मग मी. म्हटलं मग ठीक आहे, महिनाभर नाही आलास मग त्याच्यामध्ये बदला काय घेतलास तू, नक्की बदला घेतलायस कोणाचा. मी तुला बोलले याच्यात तू माझा काय बदला घेतलेला आहेस. मुली तुला हसल्या त्यात तू मुलींचा काय बदला घेतलेला आहेस. आणि तू बदला घेतलाय म्हणतो, तर तो बदला तू नक्की घेतलायस कशाचा ते मला एक्सप्लेन कर. तर त्याच्याकडे ते काय उत्तरच नव्हतं की बदला घेणं म्हणजे काय. म्हटलं राग आला तर ठीक आहे की मी तू समजू शकते की बाबा हा राग येतो माणसाला, कुठल्याही गोष्टीचं काय झालं की माणसाला राग येतो. तर तुला राग आला हे मी समजू शकते, परंतु तू हे जे मला सांगतेस की मी बदला घेतला, महिनाभर मी आलो नाही कॉलेजला म्हणजे मी बदला घेतला. तर म्हटलं हे मला तू स्पष्ट करून सांग. म्हटलं हा म्हटलं मला तर वेगळाच विषय वाटतोय हा तुझा. तर मग तो काय माहिती नाही एकदम सॉफ्टच झाला. कारण त्यालाच कळेनासं झालं की बदला घेतला म्हणजे मी नक्की केलं काय. म्हटलं तू बदला घेतलाय म्हणतोयस तर तू महिनाभर कॉलेजला आला नाहीस, बरोबर. महिनाभर कॉलेजला आला नाहीस, त्याची तुझी प्रेझेंटी लागली नाही म्हणजे ते तुझं नुकसान झालं. पूर्ण महिना तू अब्सेंटी. शिवाय दुसरं काय तुझा सिलेबस जो महिनाभराचा जो झाला तो तुझा पूर्ण झाला नाही, तो अभ्यास तुझा साईडला झाला म्हणजे तो तुला समजलेला नाही, बरोबर. ते एक तुझं नुकसान झालेलं आहे. शिवाय तू महिनाभरामध्ये घरी काय केलंस. घरी तू काहीतरी खोटं बोललास आई वडिलांशी, काहीतरी कारण सांगितलं, आजारपण आहे किंवा काहीतरी अशी नाटकं केली अशी. मग तू घरी राहून तरी महिनाभर तरी तू केलंस काय. म्हणजे आई वडिलांशी खोटं बोलला ते पण एक आहे. त्यानंतर तू आता बरं नाही म्हटल्यानंतर आता तू काय करणार आहेस. महिनाभराचं तुला कारण द्यावं लागेल ना की तू महिनाभर गैरहजर होता, तुझी प्रेझेंटी नाहीये, मग तू आता करणार काय. मग आता तू डॉक्टरांशी पण खोटं बोलणार, डॉक्टरांना पण खोटं सांगणार. आणि खोट्याचा आधार घेऊन तू आता प्रेझेंटी लावायला बघणार आहेस. काय आहे काय, तू बदला घेतलायस नक्की बदला काय घेतलायस तू. विचार कर जरा तू. कसंही आपल्याला बोललं, कुठं काय केलं म्हणजे ते डोक्यामध्ये घ्यायचं आणि त्याला बदल्याचं रूप द्यायचं. हा बदला म्हणजे नेमका असतंय काय. हे बदला घेणं म्हणजे ही वृत्ती येते कशी तुमच्या डोक्यामध्ये की मुलींनी हसणं. ठीक आहे, तुम्ही ते मुलींसमोर तू बोलला तर मुलींनी हसणं हे सुद्धा होतं की त्या गोष्टीला तुला ती गोष्ट त्या ठिकाणी लागली तर तो राग आला असं म्हण ना. संतापानावर झाला, राग आला. तो राग आपला 1 दिवस असतो, 2 दिवस असतो, तिसऱ्या दिवशी आपला तो राग निवळतो, पूर्ववत होतो आपण. परंतु बदला घेण्यासाठी ही जी वृत्ती जी आहे, बदला घेणं, सूड घेणं, ही येते कुठून म्हटलं माणसामध्ये. आणि ही तुमच्यासारख्या या वयातल्या मुलांना हा बदला कुठं घेऊन जातो, तुम्हाला नुकसानीकडेच घेऊन जातो ना. याच्यातनं तुझा फायदा काय झाला, फायदा काय झाला तुझा याच्यातून.
सांग म्हटलं. तर त्याच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. फक्त मी बदला घेतला, महिनाभर कॉलेजला आलो नाही आणि तुम्हाला मी दाखवून दिलं, की मी कॉलेजला येऊ शकत नाही. घरच्यांना दाखवून दिलं, की मी कॉलेजला जाऊ शकत नाही. इकडं मुलींना दाखवून दिलं, की मी असा एकटा असा तुम्ही हसलं तर माझ्यावर काही फरक पडत नाही. असं दाखवून दिलं. नक्की तू स्वतःला तरी काय सिद्ध केलेलं आहेस या बदल्यातून? ही बदला ही कन्सेप्टच म्हटलं मला काहीच कळलेली नाही. या बदल्याच्या पायी फक्त नुकसान तू करून घेतलेलं आहेस. अभ्यासाचं नुकसान, स्वतःचं नुकसान, इथं हजेरीचं तुझ्या पटावरती हजेरी नाही म्हटलं महिनाभराची, हे कसं तू दाखवणार? इथं खोटं दाखवून तुला कसं तू काय सिद्ध करणार आहेस म्हटलं. तर एकदम निरुत्तर झाला तो आणि मी त्याला म्हटलं, की "तू पहिलं हे डोक्यातून काढून टाक ना, की बदला घेणं म्हणजे काय असतं? तू त्याच्यावरती विचार कर." आणि मला तू व्यवस्थित सांग. मला अजूनही कळलेलं नाहीये, की तुझ्या मनामध्ये नक्की आणि हे मनातली खळबळ जर तू आता काढली नाहीस ना, तर तुला पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा या गोष्टी अशा खटकत राहतील. न जाणं पुढं तू काय करशील याचं वेगळं स्वरूप पण देशील, एखादं अघोरी कृत्य करशील, काही मनात येशील, जीवावरही बेतेल तुझ्या एखाद्याच्या दुसऱ्याच्या जीवालाही तू त्रास करशील, काहीही करू शकशील म्हटलं तुझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये, करिअरमध्ये. तुला तर किती पेशन्स ठेवावे लागतील. कधी कुठलं आपल्या आयुष्यामध्ये वेळ येईल सांगता येत नाही. अशा वेळेला जर तुला कुठला बॉस काय बोलला, कुठले सर काय बोलले, कुठले घरचे माणसं काय बोलले, वडीलधारी मंडळी काय बोलली, तुझे कुठल्याही गोष्टींचा जर असा काही एक वेगळा परिणाम झाला तर म्हटलं तू करशील काय म्हटलं. तर तू एखादाच जीव घ्यायला पण कमी करणार नाहीस किंवा स्वतःचाही जीव घालवायला कमी करणार नाहीस म्हटलं. ही भावना काढून टाक. तू आज घरी गेल्यावर शांतपणे विचार कर आणि उद्या मला याचं उत्तर दे, की बदला घेणं म्हणजे काय? नक्की काय? नक्की साध्य काय होतंय त्यातून? आणि तू सुद्धा काय साध्य केलंस? तुला मिळालं काय याच्यातून हे मला एक्सप्लेन करू द्या. शांतपणे जा म्हटलं आणि उद्या आपण परत परीक्षा घेऊ. परीक्षेची घाई नाही म्हटलं, पण तुझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर मला म्हटलं जाणून घ्यायचे आहे. त्याची मला घाई झालेली. झालं दुसऱ्या दिवशी तो शांतपणे आला आणि माझ्यासमोर बसला तो. स्वतःहून मला काहीच प्रश्न करावे नाही लागले. स्वतःहून तो समोर बसला बेंचवरती आणि मला म्हटलं, "मॅडम खरंच हो, मी चुकलो." अ, तर म्हटलं, "काय चूक केलीस तू?" तर म्हटलं, की मग त्याला कळेना की चूक पण काय केलेली आहे. तर मग म्हटलं, "तू चूकही कुठली केलेली नाहीयेस आणि कुठली चूक मान्य करतोयस तू?" म्हटलं, "जी चूक केली नाही ते त्याचं मान्य काय करतोय? चूक म्हटलं केलीस काय तू? आता बदला घेणं काय ही काही चूक आहे का? किंवा तू बदला घेतलाय काय हेच काही कळत नाही म्हटलं मला." तर म्हटलं, की "नाही, मला कळतच नाही मॅडम, मी कन्फ्यूज झालेले का मी चुकलोय? का मी उर्मट वागलोय? का उद्धटपणे तुम्हाला उलट बोललोय? माझं नुकसान केलंय, काय म्हटलं मला कळलंच नाही, की हे बदला मग म्हटलं बदला घेणं किंवा काय हे आपल्याला कळत नाही ना किंवा त्यावेळेला आपण मग त्या गोष्टीवरती 10 वेळा विचार करायचा, की हे आपण हे महिनाभर कॉलेजला जातच नाही आहोत किंवा त्या मुली हसल्या म्हणजे आपल्याला काहीतरी खूप मोठं काही आपल्याला झालंय का? की कोणी आपल्याला हसलं, उद्या तर म्हटलं कोणी काही बोलेल, काही तुला उचकवेल, कोणी तुझी खिल्ली उडवेल, तुझा असा जर स्वभाव पाहिला तर कोणी तुला सहजच म्हटलं तुला डिस्टर्ब करतील, सहजच तुला असे सरळ बाहेर काढतील म्हटलं. कोणीही काही तुझी कदर करणार नाही जर तुझा स्वभाव असा कळला, की अरे ह्या-ह्या गोष्टींमुळं हा लगेच हर्ट होतो बरं का, ह्या गोष्टींमुळं हा लगेचच आपला स्वतःवर परिणाम करून घेतो बरं का. मग असं तर तुला मुद्दामच कोणी त्रास देईल, मुद्दामच हसतील, मुद्दामच तुझी खिल्ली उडवतील, मग तर तू किती आयुष्यामध्ये डिस्टर्ब होशील. तर म्हटलं हे योग्य नाही म्हटलं. तर त्याला ते कुठेतरी म्हणजे कन्फ्युजच झालं. मग मी त्याला शांतपणे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. अरे, हे बदल्याची भावना वगैरे हे सगळं खूप निराळं असतं आणि ह्या गोष्टी नसतात. तो राग जो असतो तुमचा राग तो अनावर होतो. हा राग अनावर होतो. हा अनावर झालेला राग तुम्हाला कुठेतरी सूडबुद्धी मनामध्ये निर्माण करतो आणि सूडबुद्धी ही घातक असते. स्वतःलाही घातक असते, इतरांनाही घातक असते. त्यातून वाईटच घडत असतं, चांगलं काही घडत नसतं आणि राग कसा आहे, राग निवळला तर आपलं पूर्ववत आपण होतो आणि मार्गस्थ होतो. आपली कुठे गाडी थांबत नाही, कुठलं आपलं प्रचंड मोठं नुकसान होत नाही. तर राग हा येतो आणि जातोही. परंतु बदल्याची भावना हे जे कुठेतरी मनाला असं सूडबुद्धी ठेवायची आणि त्यातून मग एखादं विघातक कृत्य करायचं, नुकसान करायचं स्वतःचं, इतरांचं. तर ही जी भावना आहे ही भावनेला जन्मच द्यायचा नाही आपल्या मनामध्ये, की मी बदला घेईन, मी हे करेल. त्या बदल्यातून फक्त वाईट आणि वाईटच होत असतं.
तर यातून तुला काय निष्पन्न झालं? काहीच मिळालं नाही, काहीच हे झालेलं नाहीये. तर मग हे बदला, बदला, बदला ह्या गोष्टींसाठी आपण आपलं संपूर्ण तुझं जे नुकसान करून घेतलेलं आहे आणि ही जी वृत्ती तुझ्यामध्ये जन्म घेतलेली आहे या वृत्तीने, तर ही थांबव. ही तुला आता तरी समजलंय का, की यातून निष्पन्न काय झालेलं आहे? तर त्याने स्पष्ट सांगितलं, "मग नाही मॅडम, मला माहिती आहे, की मी चुकलेलं पण नाहीये किंवा मी मला काय केलंय ते माझं मलाच कळलेलं आहे. पण मला फक्त आता मी तुमच्याशी जास्त एक्सप्लेन नाही करू शकत, की मला नक्की काय. पण मला एवढं कळलंय, की ही गोष्ट अशी होती, की तुम्ही सांगितली ती बरोबर सांगितली. उलटं त्यातून माझी सुधारणा झाली. आता तुम्ही जे मला सांगितलं त्यातनं मी सुधारलोय. मी बदला घेतलाय, नाही घेतलाय हे मला काहीच कळलेलं नाहीये आणि मी कसा वागलोय ते पण मला काही कळलेलं नाही. पण आता मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो, की मी सुधारलोय. मग मी म्हटलं, "काय सुधारलंय? काय तुला वाटतंय काय? सुधारणा झाली म्हणजे काय झालंय नक्की?" मग त्याने विचार करून सांगितलं, की "मी चांगला विचार करायला लागलो. तुम्ही जे सांगितलं, की मुली असताना आजूबाजूला सगळं माणसं असताना आपली वर्गामध्ये सगळे मुलं होते, मुली होते आणि त्यांच्यासमोर मी जी भाषा वापरली, जे बोललो ते चुकीचं होतं आणि ते इतरांना हर्ट करणारं होतं. जसं मला आता इतकं हर्ट झालं, की मला फार बदल्याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली, सूडबुद्धी निर्माण झाली. तर मी जे बोललो, जे वागलो क्लासमध्ये असताना, तर ते इतरांनाही हर्ट करणारं होतं. इतरांना दुखावणारं होतं, इतरांचा अपमान करणारं होतं. हे मला आत्ता कळलेलं आहे. तर त्यावेळेला तुम्ही खरं तर बोलला नसतात, तर मला अजूनही कळलं नसतं. मी इथून पुढच्याही आयुष्यामध्ये असंच वागलो असतो. कसाही बोललो असतो, काय कारण मला तो धडा मिळाला नसता, मला तो लेसन मिळाला नसता. मला ते माहीतच झालं नसतं, की काय असतं आणि कुठं कसं वागायचं असतं, बोलायचं असतं, चालायचं असतं, उठायचं, बसायचं कसं असतं कुठल्या जागेमध्ये. तर तुम्ही उलटं ते मला जे सांगितलं तर त्यामुळं मी बदलले, माझ्या विचारांना बदलले आणि माझ्या बोलण्याला पण सुद्धा मी बदललेले, की कसा विचार केला पाहिजे, चार चौघात कसं बोललं पाहिजे आणि इतरांचंही मन कसं राखलं पाहिजे. आपल्याला जर इतका त्रास होतो, तर आपण जे इतरांना असं बोलतो खास करून जेव्हा त्याचा अपमान होईल असं किंवा त्यांना असं एखाद्या गोष्टीची, एखाद्या शब्दाची लाज वाटेल, खाली मान घालावी लागेल एखाद्या लेडीजला, असे शब्द जर आपण वापरले, तर त्या स्त्रीचाही अपमान आहे, तिच्याही भावनांची कदर केली पाहिजे आपण, की लेडीज असताना आपण कसे शब्द वापरले पाहिजे. तर याची मला आता जाणीव झाली आणि मला माहिती झाली, की कुठं लेडीज असताना कसं बोललं चाललं पाहिजे. तर माझं माहिती नाही माझं चुकलंय, पण तरी मी तुमची माफी मागतो, की मी खरंच चुकलो. मी असं बोलायला नव्हतं पाहिजे. मला कळलं नाही, की असं इतरांना काय होतं, की आपल्या बोलण्यामुळं खास करून लेडीज असताना लेडीजविषयी आपण एखादा अपशब्द बोलतो, तर तो लेडीजला किती अपमानकारक असतो, किती असा लाज वाटण्यासारखा असतो, की लेडीजला तर ते मला आत्ता समजतंय, की आपण लेडीजशी सभ्य भाषेत बोललं पाहिजे. शब्द नीट वापरले पाहिजे लेडीज असताना आणि लेडीजला कसंही बोलून आणि कसंही त्या हसल्या तर इतकं मला लागलं. एक मी जेंट्स आहे, तर लेडीज हसली म्हणून मला इतकं लागलं म्हणाल. पण मी जेव्हा एखाद्या लेडीज विषयीच बोललो होतो, तर ते इथल्या सगळ्याच मुलींना किती लागलं असेल. इथं एकीला नव्हतं ते लागणार आहे. इथं बसलेल्या या सगळ्या मुलींना तर ते किती लागलं असेल. तर मलाच आता माझी लाज वाटते, की मी असं बोललो ते. आणि तुम्ही मला जे समजून सांगितलं उलट तुम्ही मला खूप चांगलं सांगितलं आणि मी भविष्यामध्ये पण आता अशी चूक करणार नाही. आणि हा माझा 1 महिन्याचं नुकसान झालं. माझं हे अभ्यास बुडला. माझ्या डोक्यामुळं आणि माझ्या या विचारामुळं माझं नुकसान झालेलं आहे. कुणामुळं माझं नुकसान? त्या मुली हसल्या म्हणून माझं नुकसान नाही झालं. तुम्ही मला बोललात म्हणून माझं नुकसान नाही झालं. माझ्या आई-वडिलांमुळं, घरच्यांमुळं माझं नुकसान नाही झालं. तर स्वतःमुळं माझ्या स्वतःच्या या चुकीच्या वागण्यामुळे आणि या सूडबुद्धीच्या विचारामुळे माझं महिन्याभराचं अभ्यासाचं नुकसान झालेलं आहे. परंतु हे मला लाख मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि लाख मोलाची समज पण मिळाली. मला लेसन मिळाला, की इथून पुढं लेडीजच्या बाबतीमध्ये कसंही बोलायचं नाही, कसंही त्यांचा अपमान करायचा नाही आणि कसंही नाही. आणि मग त्यांनी हसलं तर मग स्वतःला वाटून पण घ्यायचं नाही. कारण कुठेतरी आपण चुकलेला असतो, कुठेतरी आपण काहीतरी चुकीचं वागलेलं असतो. त्यांना कुठेतरी हर्ट केलेलं असतं म्हणून मग त्यावेळेला लेडीज आपल्याला हसते किंवा काहीतरी होत असतं. तर ही समज मला आलेली आहे आणि मग मलाही त्याच्यातला जो बदल जाणवला, की तो प्रामाणिकपणाने बोलत होता.
त्याची चूक त्याला समजली होती, की कसं वागायचं, कसं बोलायचं आणि मग मी पण जास्त त्याला काही हे नाही केलं आणि मला नंतर असं वाटलं, की खरंच मुलांना मुलींसमोर आपण बोलतो, परंतु ते असं कुठेतरी लागत असतं मुलांना. माहिती नाही काय, की तो एक नैसर्गिक स्वभाव असेल किंवा काय, परंतु असं बऱ्याच ठिकाणी आपण ही सूडबुद्धी बघा, जेव्हा काही प्रेमभंग होतो किंवा जेव्हा एखाद्या मुलीकडनं काही कुठला प्रतिसाद मिळत नाही किंवा मग काहीतरी वेगवेगळे अनेक कारणं असतात त्यासाठी. परंतु ज्यावेळेला असं लेडीजकडच्या बाबतीमध्ये काही होतं, तर त्या जेंट्सला खूप हर्ट होत असतं किंवा खूप स्वतःच तो स्वतःला ते कोपत असतो आणि खूपच लावून घेत असतो ती गोष्ट मनाला. तर ही जी वृत्ती असते ना, मग त्यामध्ये बघा जास्तीत जास्त मग मुलांच्या बाबतीत, जेंट्सच्या बाबतीमध्ये सूड भावना ही सगळ्यात जास्त होते. आणि मग हा सूड ते मनातल्या मनामध्येच ठेवत असतात, खंगत असतात, स्वतःचंच नुकसान करत असतात. स्वतःचंच मग नुकसान म्हणजे मग स्वतःलाच त्रास करून घेत असतात आणि स्वतः त्यामध्ये मग एकदम स्वतःचं बरबादीकडे पण घेऊन जातात. बऱ्याचशा घटना घडतात. बऱ्याच गोष्टी अशा समाजामध्ये आपण पाहतोय. तर या अशा छोट्या गोष्टी उग्र रूप धारण करतात आणि हे स्वरूप जे समाजामध्ये आपल्याला दिसतंय उग्र रूप धारण केलेल्या या गोष्टी, तर ह्या सगळ्या घातकच असतात. तर हा विचार तिथल्या तिथं त्यांनी सोडून दिला पाहिजे आणि असा राग जो आहे, तो राग येतो, जातो, निवळतो त्याबद्दल काही नाही. परंतु सूडबुद्धी आणि बदल्याची भावना मी काहीतरी असं करेन, की जे नुकसानकारक होईल आणि एखाद्याला आयुष्यातून उठेल, तर हा विचार हा घातक विचार आहे. बदला घेणं म्हणजे हा घातक विचार करणं. तर हा असा कृपा करून कोणी करून घ्यायचा नाही आणि नाहीच तो आलाच नाही पाहिजे आपल्या मनामध्ये. त्याचा जन्मच झाला नाही पाहिजे या विचाराचा, की सूड भावना, बदल्याची भावना. तर या विचाराला जन्माला घालायचं नाही आपण. कुणीच नाही घालायचं. राग येतो, रागावरती नियंत्रण आपण ठेवायचं, पुन्हा मार्गस्थ होतो. त्याबद्दल काही नाही. परंतु सूड भावना आणि ही जी आहे ना, ही विनाशकारी शक्ती आहे. त्याला जन्म द्यायचा नाही आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये. तर सर्वांनी याकडे लक्ष द्यायचं. आपल्यालाही कधी जर असं वाटलं, माणसाला कुठेही कधीही वाटू शकतं आणि कुठल्याही गोष्टीमध्ये मग असं होतं ना, मग बघूनच घेईन, मग असंच होईल, मग तसंच होईल. असं माणूस तो शेवटी असं सायकॉलॉजिकल विचार केला तर त्या रागावर नियंत्रण राहत नाही ना माणसाचं. मग त्यावेळेला तो असा ही भाषा वापरतो, बदल्याची भाषा, सूडबुद्धी. तर हे नाही जन्माला घालायचं. आलं तरी तो तिथल्या तिथं लगेच सोडून द्यायचं. राग आला तर ठीक आहे, राग जातो आपला 4 दिवसांनी जातो, 8 दिवसांनी जातो, पण तो जातो. तो असा आयुष्यभर राहत नाही. परंतु बदल्याची भावना आणि सूड भावना ही प्रचंड नुकसान करून जाते. तर असं नुकसान आपलं स्वतःचं करायचं नाही आणि इतरांचंही करायचं नाही. मार्गस्थ राहायचंय, आपल्या विचारांना मार्गस्थ ठेवायचंय, सकारात्मक विचारांना मार्गस्थ ठेवायचं आणि त्या ठिकाणी आपण एक मोठा लेसन घ्यायचा आणि पुढे जायचं असतं. पुन्हा भेटूया. धन्यवाद.